थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटरल स्टेटमेंट आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटरल आर सप्लिमेंटरी. सायक्लिक क्वाड्रॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. त्यासाठी आपण गिवन लिहूया. या फिगरमध्ये ABCD हा क्वाड्रॅटरल सायक्लिक आहे कारण त्याचे ऑल व्हर्टायसेस सर्कलवर आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की क्वाड्रॅटरल ABCD इज सायक्लिक. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री. A मीन्स BAD प्लस C मीन्स BCD. सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी प्रूव्ह करायचं आहे. आता B आणि D हे सुद्धा अपोजिट अँगल आहेत. B मीन्स ABC आणि D मीन्स ADC. सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफ लिहिताना आपण पहिला प्रूव्ह करूया की BAD आणि BCD या दोन अँगलच्या मेजरची सम 180 डिग्री आहे. BAD हे बघा BAD अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे कारण त्याचे तिन्ही व्हर्टेक्स सर्कलवर आहेत. त्याच्या बॅक साइडचा आर्क आहे BAD म्हणजे BAD अँगल BAD आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे आणि त्याचा फ्रंटचा आर्क आहे BCD म्हणजे त्याने BCD आर्क इंटरसेक्ट केला आहे. Angle BAD is inscribed in the arc BAD and intercept करतोय तो त्याच्या समोरचा आर्क BCD. जर BAD ने BCD आर्क इंटरसेप्ट केला आहे तर BAD अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं असं आपण पाहिलेलं आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरममध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया BAD अँगल झाला. आता BCD अँगल पाहूया. BCD अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्याच्या बॅक साइडचा आर्क आहे BCD. अँगल BCD आर्क BCD मध्ये इन्स्क्राइब आहे आणि त्याच्या फ्रंटचा आर्क आहे BD म्हणजे त्याने BAD आर्क इंटरसेप्ट केला आहे. अँगल BCD इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क BCD अँड इंटरसेप्ट त्याच्या फ्रंटचा आर्क आहे BAD. जर अँगल BCD ने BAD आर्क इंटरसेक्ट केलाय तर अँगल BCD चं मेजर हाफ असणार आहे त्याने इंटरसेक्ट केले आर्कच्या म्हणजे BADच्या. रिझन आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 लिहिल्यानंतर विचार करूया. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे BAD आणि BCD या दोन अँगलच्या मेजरची सम 180 डिग्री आहे. म्हणजे लेफ्ट साइड आहे BAD आणि BCD ची ॲडिशन केलेली आहे. म्हणून आपण ही जी लेफ्ट साइड आहे 1 आणि 2 ह्याची जर ॲडिशन केली BAD आणि BCD ची तर जे प्रूव्ह करायचे त्याची लेफ्ट साइड आपल्याला मिळेल. म्हणून BAD आणि BCD यांची आपण बेरीज करू. मग स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ची आपण ॲडिशन करूया. 1 आणि 2 ची लेफ्ट साइड यांची ॲडिशन घेऊया. is equal to right side 1/2 measure of arc BCD plus 1/2 measure of arc BAD. आता लेफ्ट साइड मध्ये चेंज करायची गरज नाही कारण लेफ्ट साइड आहे जी प्रूव्ह करायची त्याची लेफ्ट साइड आणि ही लेफ्ट साइड सेम आली आहे. आता राइट साइड मध्ये काय करूया या दोन्हीची ॲडिशन करूया. 1/2 कॉमन आहे एकदाच घ्यायचा. इथे येणार मेजर ऑफ आर्क BCD प्लस मेजर ऑफ आर्क BAD. ओके, आता पहा 1/2 मल्टिप्लाय आर्क BCD आणि आर्क BAD. आर्क BCD आणि आर्क BAD या दोन आर्क मध्ये दोन पॉइंट कॉमन आहेत. याचा अर्थ हे करस्पॉन्डिंग आर्क आहे आणि ह्यांनी कंप्लीट सर्कल बनवलं आहे. ठीक आहे, BAD आणि BCD. त्यामुळे कंप्लीट सर्कलचं मेजर असेल 360 डिग्री. मेजर ऑफ
कॉन्सेंट्रिक सर्कल, चा हा पाय 180 डिग्री, म्हणजे आपण पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह केलेलं आहे की अँगल BAD आणि अँगल BCD यांच्या मेजरची सम 180 डिग्री आहे, म्हणजेच BAD आणि BCD हे जे सायक्लिक क्वाड्रॅटरचे अपोजिट अँगल आहेत ते सप्लिमेंटरी आहेत, बरोबर. आता हे दुसरं प्रूव्ह करायचं. हे दुसरं जसं पहिलं प्रूव्ह केलं त्याचप्रमाणे आपण प्रूव्ह करू शकतो. प्रूफ लिहायची गरज नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट हे सुद्धा सायक्लिक क्वाड्रॅटरचे अपोजिट अँगल आहे. त्यांच्या मेजरची सम सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतो 180 डिग्री, म्हणजे ते सुद्धा सप्लिमेंटरी अँगल आहे ते आपण प्रूव्ह करू शकतो. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेला आहे की जर एखादा सायक्लिक क्वाड्रॅटर असेल तर त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात, म्हणजे सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री.